नमस्कार, मी अश्विनी कुलकर्णी. न्यूज अनकटच्या अनकट स्पेशल या विशेष सत्रात मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. नाटकाचा आत्मा फक्त रंगमंचावर दिसणाऱ्या कलाकारांमध्ये नसतो, तर पडद्यामागे झिजणाऱ्या हातांमध्येही असतो. आज जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने आपण स्टेजच्या मागच्या अनसंग हिरोज म्हणजे सेट डिझायनर्स, लाइटिंग एक्सपर्ट्स, साऊंड टेक्नॉलॉजिस्ट, नाट्य निर्माता किंवा मेकअप आर्टिस्ट या अशा सर्व कलाकारांना एकत्र आणत आहोत. यशवंतराव चव्हाण नाट्य सभागृहात अनेक वर्षापासून कार्यरत असणाऱ्या, थिएटरच्या भव्यतेला आकार देणाऱ्या या कलावंतांचे अनुभव, संघर्ष आणि त्यांची रंगभूमीवरील निस्वार्थ सेवा किंवा निष्ठा जाणून घेऊयात. थिएटर म्हणजे केवळ पडद्यावरचा अभिनय नाही, तर ते आहे त्यामागे असणाऱ्या हातांची जादू. बघूया या कलावंतांना काय म्हणायचे ते. थिएटरमध्ये अनेक वर्षापासून कार्यरत असणारे लाईट एक्सपर्ट, साऊंड एक्सपर्ट, ओव्हरऑल मॅनेजमेंट, इनफॅक्ट ऑलराऊंडर म्हणू शकतो आपण, असे श्री सुरेंद्रजी गोखले. नमस्कार. नमस्कार सर. नाटकातील प्रकाश योजना, लाईट डिझायनिंग हे केवळ एक तांत्रिक प्रक्रिया नसून ती कलाकारांसाठी एक वेगळं विश्व उभं करतं. बरोबर. तर तुम्ही प्रकाशाचा वापर भावनांना अधोरेखित करण्यासाठी काय काय करू शकतो? नाही, त्याला ॲक्च्युअल कसं होतं की एखादं नाटक बसवायला सुरुवात केली की आधी कलाकारांची प्रॅक्टिस चालू होते. जेव्हा ते खऱ्या अर्थाने उभं राहील त्यानंतर मग लाईट डिझायनर, साऊंड डिझायनर त्यांना बोलवलं जातं आणि मग तेव्हा ती स्टोरी आधी पहिले आम्हाला आत्मसात करायला लागते. मग दिग्दर्शकांची गप्पा मारायच्या, चर्चा करायची, त्यांना काय अपेक्षित आहे तोही विचार करायचा आणि त्याचा इम्पॅक्ट कलाकारांवर कसं पडेल ते बघायला लागतं आणि ओव्हरऑल तो सीन लोकांना कसा आवडेल ते बघायला लागतं. म्हणजे मेहनत भरपूर आहे ह्याच्यामध्ये. हां, आधी प्रोसेस भरपूर आहे. ओके. मेहनतपेक्षा प्रोसेस भरपूर आहे. आणि असं प्रत्येक नाटकासाठी प्रकाश योजना करताना कोणते महत्त्वाचे घटक तुमच्या मनात येतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाटकाची स्टोरी. त्या स्टोरीला अनुसरून आपल्याला ते सगळं करायला लागतं. आता उदाहरणार्थ आम्ही एक नाटक केलं होतं. मी अगदी नवीन होतो नाट्यक्षेत्रात. माझं बहुतेक पहिलंच नाटक, आकाशाशी जडले नाते. अच्छा. माझ्या चित्तरंजन कोलटकर, चंद्रकांत गोखले वगैरे असे दिग्गज काम करत होते. त्या नाटकामध्ये पहिला अंक संपताना प्रचंड विजांचा कडकडाट आहे, पाऊस पडतो आहे. त्या ह्याच्यात तिथे काहीतरी विचित्र घटना घडते, असा तो सीन होता. आम्ही खूप विचार केला की आपण साऊंड इफेक्टने तर हे दाखवू शकतो, जोरात पाऊस पडतो आहे, विजा कडाडत आहेत, पण त्याचं गांभीर्य वाढवण्यासाठी ते थोडंसं प्रेक्षकांना पण जाणवायला पाहिजे, दिसायला पाहिजे. हो. मग काय करायचं? तर मग सेट डिझायनर पण तिथे होते. तेव्हा असं ठरलं की आपला जो मेन एंट्रन्स आहे तो आपण स्टेजच्या सेंटरला ठेवूया. मेन एंट्रन्स तिथनं ठेवू, म्हणजे थोडक्यात बाहेरची बाजू थोडीशी दिसू शकते. खिडक्यांमधनं आपण दाखवतो सोर्स लाईट वगैरे देऊन, पण प्रत्यक्ष पाऊस पडतो आहे ह्याच्यात दाखवणार कसं? तर असं आम्हाला तो विचार करून मग विजा कडायलाचा इफेक्ट तो द्यायचा. अच्छा. असं करून त्याचं परिणामकारकता वाढवायची, असं तो विषय आहे. अच्छा. आता रंगमंचावर प्रकाशाच्या माध्यमातून दृश्य जर अधिक स्पष्ट दिसण्यासाठी तुम्ही काय काय म्हणजे तुमचे प्लॅन्स असतात? नाही, मग ते त्या सीनमधला महत्त्वाचा भाग कोणता आहे त्याला उदाहरणार्थ सॉलोलॉकी म्हणतात. अच्छा. की एकटाच बराच 5-10 मिनटं एकच कलाकार खूप वेळ बोलत असतो. त्याच्या मोठे डायलॉग असतो. त्यासाठी त्याला आपण वेगळा लाईट देतो. मग तेव्हा आम्हाला बघायला लागतं की त्याचा चेहरा कोणत्या साईडला आहे, म्हणजे तिथे अँगल सेट करायला लागतो.
त्या अँगलने लाईट द्यायला लागतो की प्रेक्षकांना ते छान पूर्ण दिसेल, त्याचे एक्सप्रेशन्स दिसतील, असं करा. म्हणजे त्या कॅरेक्टर पूर्ण एस्टॅब्लिश होतं म्हणजे तुमच्या त्या. आता विविध प्रकाश प्रभाव म्हणजे लाइटिंग इफेक्ट्स पण तुम्ही असं म्हणतो, ते तयार करताना कोणत्या आव्हानांचं समोर जावं लागतं तुम्हाला? आता मी परत एकदा ते पहिलंच उदाहरण दिलं तिथेच येतो. आम्हाला पाऊस दाखवायचा होता, पण पाऊस दाखवणार कसा? तेव्हा काही स्क्रीन नव्हता, काही व्हिडिओ नव्हता, काही नव्हतं त्या काळात. तर आम्हाला पाऊस तर दाखवायचा होता. मग आमच्या चर्चेतनं असं ठरलं की आपण मिरर बॉल वापरूया. आम्ही जादूच्या प्रयोगात त्याच्यात किंवा बालनाट्यामध्ये वापरतात, तेव्हा वापरायचे. पण ते बॉल असे वरती लटकवलेले असायचे. अख्खा थिएटरमध्ये त्याचं ते चांदणे फिरल्यासारखं व्हायचं. पण आम्हाला तसं नको होतं ना, पाऊस दाखवायचा होता. मग तो बॉल कसा असायला पाहिजे? मग ते मार्केटमध्ये फिरून आम्ही त्या प्रकारचा एक बॉल शोधला, प्लॅस्टिकचा बॉल, आणि त्याच्यावरती आरशाचे तुकडे चिकटवले आणि त्याला असं मध्ये बार लावला आणि तो फिरवला. त्याच्यावरती उलट्या साईडने लाईट टाकायचा की समोर आपल्याला त्या आरशामुळे पाणी दिसतं. हां, असा तो इफेक्ट होता. तर मग ते खूप फिरवायचं कोणी, कारण त्या मोटर बिटर काही नव्हतं. त्या पाऊस पडायच्या सीनच्या आधी त्याच नाटकाचा हिरो एक्झिट घ्यायचा. आम्ही ते बॉल फिरवायचं काम त्यालाच सांगितलं, तू एक्झिट घेतो ना, बाहेर गेलास की आम्ही तोपर्यंत विजा कडकडाट करू, बाहेर गेलास की लाईट आलो तू बॉल फिरवायचंच, असं आम्ही ते केलं होतं. असं प्रकाश योजना बनवताना तुम्ही दिग्दर्शक आणि कलाकारांशी संवाद साधता? हो, साधावाच लागतो संवाद. त्यांना अपेक्षित काय ते कळल्याशिवाय आमच्या डोक्यात बरंच काय काय येत असतं, पण ते कधी कधी मॅनेज होत नाही किंवा ते स्टोरीला धरून नसतं. पण आम्हाला असं वाटत असतं की ते मस्त होईल, पण दिग्दर्शक म्हणणार नाही, याची गरज नाही आपल्याला. किंवा आता एका नाटकामध्ये त्यांना बेडरूम दाखवायची होती, मग काय करायचं, तर मग गॉज लावतात पुढे. म्हणजे जाळी असते, त्या जाळीला कलर, त्या सेटचा जो कलर होता तोच कलर त्या जाळीला वापरला. म्हणजे पुढून लाईट असेल तेव्हा काही कळायचं नाही, पण बॅक साईडने लाईट दिला की ते आतलं दिसायचं. असं ते तो विचार मग दिग्दर्शक, लाईटमन, लाईट बॉईज असं सगळ्यांना एकत्र करून ते करायला ठरवलं. टीमवर्क. तुम्ही या क्षेत्रात म्हणजे प्रेरणा कसं काय तुम्हाला मिळालं किंवा सुरुवात कशी झाली? नाही, मला ॲक्च्युअल आधी फार नाट्यक्षेत्रच आवडत नव्हतं. मला ऑर्केस्ट्राची आवड होती. कशाची? ऑर्केस्ट्राची. मी बऱ्यापैकी बरेच वाद्य वाजवतो. आणि सतीश तारे नावाचे मित्र, ते मोठे दिग्गज कलाकार होते. तर ते आमच्या ऑर्केस्ट्रामध्ये मेंडोलियन वाजवायचे, मेंडोलियन, ढोलक, ढोलकी, आणि मी पण काही वाद्य वाजवायचो. आणि ते आमच्या प्रॅक्टिसवर म्हणायचं की नाही, माझी प्रॅक्टिस आहे, मी काही येणार नाही. मी म्हणायचो कसली प्रॅक्टिस? तो म्हणणार नाटकाची. म्हटलं कसली नाटक करतो, ऑर्केस्ट्रासारखी मजा आहे का? तो म्हणणार सुरेन, तू एकदा प्रॅक्टिस बघायला ये. आणि मी एकदा प्रॅक्टिस बघायला गेलो आणि ऑर्केस्ट्रा बाजूला राहिला, मी नाट्यमय झालो, नाटकातलाच झालो. ऑर्केस्ट्रा पूर्ण संपलाच. आता मी हाऊस म्हणून कधीतरी घरी बसता काय करायचं करतो. आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये तुम्हाला असं काही अविस्मरणीय असं काही घटना आठवते नाट्यप्रयोगात? म्हणजे नाट्यप्रयोगात आमचा तो जो पावसाचा सीन होता, तो ॲक्च्युअल कसं आहे की पाऊस हा वरूनच पडला पाहिजे कंपल्सरी, पण त्या हिरोनी त्या दिवशी बाहेर गेला आणि त्याने तो बॉल उलटा फिरवला, खालून वर फिरवला. तर आमचा पाऊस सगळ्या खालून वर जायला लागला होता. जमिनीतनं वरती पाऊस होता, उलटा पाऊस. हां, तर तेव्हा खूप चिडचिड झाली, आरडाओरडा झाला. आमचे व्यवस्थापक माझ्यावर घेऊन धावून आले, यार काय कसं लाईटिंग, पाऊस असं उलटा? अरे म्हटलं, मुळात तू बोलतोय कोणाशी? मी म्युझिक ऑपरेटिंग करतोय, तो लाईट इफेक्ट आहे, म्युझिकवाल्याशी बोलण्यात काय पॉईंट आहे? आणि म्हटलं लाईटवाल्याला पण बोलू नकोस. ते चुकून कलाकाराकडनं तो बॉल उलटा फिरवला गेला. लाईटवाल्याची पण चूक नाही, त्यांनी वेळच्या वेळेला लाईट दिलेला आहे. बॉल फिरवणार आहे कोण? त्याची चूक होती ती. असं चुकला की चुकला. नाटक म्हणजे हे म्हणूनच चॅलेंजिंग आहे, जिथे रिटेक्स नाही. तर आता तुम्ही प्रकाश योजनेअंतर्गत काम करताना एखादी अशी घटना, जे तांत्रिक घटना म्हणू शकतो, ॲक्सिडेंट म्हणू, असं काही घडलंय का? आणि ते सॉल्व्ह कसं केलं तुम्ही? एकदा चुकून आम्ही एका गावामध्ये शो करायला गेलो आणि तेव्हा मी सप्लाय वगैरे घेतला रोजच्या पद्धतीप्रमाणे, आणि सहज मी लाईट ऑन करून बघितला आणि इतका प्रखर लाईट त्यानंतर मी आजपर्यंत कधीही बघितला नाही. इतका प्रचंड प्रखर लाईट होता. मलाही जरा धक्का बसला की एवढा प्रखर लाईट कसा काय.
मग मी माझ्या बॅक साईडला बघून गावाकडे बघून, गावाच्या बाहेर ग्राउंडवरती शो होता, गावाकडे बघून मी जसं तो लाईट ऑन केला, अख्ख्या गावाचे लाईट बंद झाले आणि माझ्या इथे पूर्ण पॉवर माझ्याकडे आली. ओके. आणि माझं लाईट बंद केला तर अख्ख्या गावात लाईट यायची आणि माझं बंद व्हायचं. म्हटलं काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे आणि मला कळत नव्हतं काय झालं आहे. कारण मी आजपर्यंत लाईट कनेक्शन घेत नाही, ते घेऊच नाही, म्हणजे लाईटमधनी घेऊच नाही असं माझं म्हणणं आहे. त्या गावातल्या त्या थिएटरच्या माणसाला माहिती असतं कुठे काय दुखणं आहे, ते त्यांच्याकडनं सप्लाय घ्यावा आणि मग आपलं काम सुकर होतं. तर असं माझा प्रयत्न चालला होता आणि एक माणूस सारखा मला मागून येऊन हे झालं का असं करत होता. आणि त्यांच्यावर मी खूप वैतागलो. त्यांना म्हणे 2 मिनटं थांबा, मेजर प्रॉब्लेम आहे, मलाही सापडत नाही. तर तरी त्याचं 2 मिनटांनी 5 मिनटांनी झालं. शेवटी मी रागवलं त्यांच्यावर, तुम्हाला यातलं काही कळतं आहे का म्हणलं. तोंडात नाही म्हणलं, पहिलं मागे हो, जर का तुम्हाला कळत नाही तर मला डिस्टर्ब करू नका ना. बरोबर. आणि नंतर झालं असं की मी MSEBच्या लोकांना बोलवून घेतलं. तो प्रॉब्लेम सॉल्व झाला. कारण न्यूट्रलच कट झालेली होती, न्यूट्रल नव्हतीच माझ्या सप्लायला आणि सगळे फ्यूजच माझ्याकडे येत होती. असं काहीतरी झालं होतं. तर आणि मी त्या माणसाला रागवलं होतो. आणि इंटरव्हल नंतर कलाकारांचा सत्कार होता, तेव्हा तो माणूस स्टेजवरती होता. माझी जरा गडबड झाली. म्हणजे आता आणि तेवढा तिथल्या अँकरनी सांगितलं की आता आपल्या तालुक्याचे तहसीलदार अमुक श्रीयुत अमुक ते कलाकारांचा सत्कार करतील. आणि तो माणूस उभा राहिला. माझी जाम पळापळ झाली. आपण तहसीलदाराशी असं बोललो ना, हे तुला काय कळतं का, हो मागे, असं मला खूप फील झालं. आणि मी तिथनं निघून गेलो. माझ्या असिस्टंट लोकांनी, सेटिंगच्या लोकांनी लाईटिंग केलं पुढच्या अंकाचं. शेवटपर्यंत मी तिथे आलोच नाही, नाटक संपेपर्यंत. आणि नाटक संपल्यावर ते तहसीलदार थांबले होते कलाकारांबरोबर जेवण करायला. तेव्हा ते म्हणते तुमचे गोखले कुठे, त्यांना बोलवा. मला खूप फील होत होतं. मी गेलो तिथे, तेव्हा ते म्हणते की नाही तुमचं बरोबर होतं, तुम्ही तुमचं काहीतरी करत होतं, तेव्हा मी तुम्हाला डिस्टर्ब करायला नाही पाहिजे होतं. तेव्हापासून असं. प्रकाश योजनेशिवाय नाटक कसं असू शकेल, काही याच्यावर विचार तुमचे काय? आता काय आहे की मी ऐकलेलं आहे, म्हणजे मी स्वतः पाहिलेलं नाही. फार पूर्वी जेव्हा लाईट म्हणजे विद्युत प्रवाहच नव्हताच, तेव्हा कंदिलामध्ये गॅस बत्तीमध्ये नाटकाचे शो व्हायचे. आणि तेव्हा येण्याचं काही साधन नव्हतं, त्यामुळे ते नाटकाचे शो रात्र चालायचे की आलेल्या प्रेक्षकांना सकाळपर्यंत वेळ गेला पाहिजे त्यांचा, असं म्हणून. मग तेव्हा जे काय लाईट मिळायचा तो कंदील आणि गॅस बत्तीवरती असायचा. तेव्हा मला ते अजून असं मी इमॅजिन करतो. पण आश्चर्य वाटतं मला की अशा ह्याच्यात सुद्धा नाटकाचे शो व्हायचे. प्रकाश योजना हे प्रेक्षकांच्या भावनांवर कसं काय हे अफेक्ट करू शकतं? आता काय आहे की मुळात तो प्रसंग काय आहे की नॉर्मली ते समजा प्रेमसंबंधाचं काय असेल, नॉर्मली हिरो हिरोईन पहिल्यांदाच प्रेमाने भेटतात वगैरे, ते एक नॉर्मली असं धरलं जातं की गुलाबी कलर साधारण या प्रसंगाला अनुरूप असतो. किंवा एखादा नाईट सिक्वेन्स आहे तर तेव्हा ब्ल्यू कलर पाहिजे असं, किंवा एखादा अतिशय भयानक काहीतरी आहे तर तेव्हा लाल कलर वापरला जातो. असं ते आम्हाला ते विचार करून डिम लाईट्स कलर ते करावं लागतं तुम्हाला. आता थिएटरमध्ये LED लाईट्स, प्रोजेक्शन मॅपिंग या सगळ्या गोष्टी ज्या आल्यामुळे तुमच्या ह्याच्यामध्ये प्रकाश योजनेमध्ये काय बदल घडतं का? बदल घडतोय, चांगला बदल पण आहे, थोडेसे प्रॉब्लेम पण आहेत. आता LED लाईट आहे ते आपले नॉर्मल डिमर सिस्टीमवरती ऑपरेट होत नाहीत, त्याच्यासाठी डिजिटल सगळं लागतं. म्हणजे डिजिटलवरती आपले स्पॉट चालत नाहीत, त्यामुळे दोन्ही यंत्रणा ठेवायला लागतात, असं ते होतं. आता मी ते स्थित्यंतर म्हणाल तर मी म्युझिकमध्ये जास्त स्थित्यंतर बघितली, म्युझिकमधले सगळे स्थित्यंतर मी बघितलेले. तर म्युझिकमध्ये खूप पूर्वी स्पूलचे रेकॉर्डर होते. आपण जुन्या हिंदी पिक्चरमध्ये चोरून रेकॉर्डिंग करतायत वगैरे असे 2 व्हील फिरताना दाखवतात बघा. ते आता कोणाला माहिती पण नाही आता. तर पूर्वी तसे रेकॉर्डर होते, स्पूलचे रेकॉर्डर. प्रत्येक नाटकाला एक मोठं पूर्ण व्हील भरून म्युझिक लागायचं एक नाटकाला. त्याच्यानंतर कॅसेट आली. नंतर मग मी पण ते चला कॅसेट तर कॅसेटवरती चालू झालं. त्याच्यानंतर डॅट आलं, नाही डॅट आलं. त्याच्यानंतर CD आली, DVD आली, त्याच्यानंतर लॅपटॉप आले.
असं एवढं स्थित्यंतर, पण सगळ्यात चांगली सिस्टीम हां. पूर्वीची जी पूर्वी जी होती होती तीच. स्कूलचं रेकॉर्डर, त्याला कधीही प्रॉब्लेम येत नाही. हां, जशी टेक्नॉलॉजी बदलत गेली हां. तसे प्रॉब्लेम पण वाढत गेले. म्हणजे आता अगदी लॅपटॉप धरला हं. तर लॅपटॉपमध्ये हँग होणं हो. असा प्रॉब्लेम ते होतो. असतंच. नाटक चालू असताना हँग करणार हँग काय? झालं तर कळणार. म्युझिक वाजूच शकत नाही, नाटक थांबू शकत नाही. करेक्ट. विदाउट म्युझिक तो सीन करायचा असं पर्याय नाही. असंही होऊ शकतं. आत्ता माझं नाटक चालू आहे ना, हं. त्या नाटकाला नाटक पडदा उघडतो आणि पहिल्या 5 मिनिटात प्रोजेक्शनचा विषय आहे. हं. अल्बम बघितला जातो स्टेजवरती हं, हं, आणि तो लोकांना जसं म्हणून प्रोजेक्शन केलेलं आहे. बरं. तिसऱ्या बेलला माझा लॅपटॉप हँग झाला अरे बापरे. आणि आम्हाला प्रश्न वाटला, पडदा तो उघडला आहे आता, हो. आता काय मी बंद करू करू शकतो? शकत रिव्हर्स नाही. नाही, हो. रिटेक नाही, रिटेक नाही. काय करायचं? मग आम्ही तेवढ्यात रिस्टार्ट कर, हे कर, ते कर, असं करून अगदी अक्षरशः शब्दशः कलाकारांना माहीत नाही इथे आमचं काय झालं आहे. हो. ते त्यांचं चालू आहे. हां. त्याने तिथे तोंडा हा बघा, त्याने पेन ड्राईव्ह जोडला लॅपटॉपला आणि क्लिक केलं, तेव्हा आमच्या इथनं पण क्लिक झालं आणि मग दिसायला. सुरू झालं. तेव्हा आमचा श्वास असा खूप टेन्शन येतं. टेन्शन असं असतं. टेक्निकल एफर्ट्स खूप आहे. खूप खूप आहे. तुमच्या दृष्टिकोनातून तुमच्या या कलेला पुरेसं ओळखलं जातं का? खरं म्हणजे नाही जात. कारण काय आहे की ऑन स्टेज काम करणारे ते सेलिब्रिटी लोक असतात किंवा ऑन स्टेज ते दिसत आहेत, हं. पण हे बाकी सगळं करणारे लोक दिसत नाहीत. हं. सेट लावणारी लोक ते पण फार महत्त्वाचे आहेत. हो. सेट नाहीच लागलं तर पुढं नाटक घडणार नाटकच कसं? नाही. किंवा लाईटिंग नाही झालं हं. किंवा चुकीचं झालं, हं. म्हणजे कलाकार एका साईडला आणि लाईट भरतीकडे गेला तर उपयोग नाही, मजाच गेली त्याची. त्यामुळे ते आणि त्यांना प्रसिद्धी मिळत नाही मिळत आम्हाला. नाही. बॅकस्टेज आम्ही बॅकस्टेजला असं म्हणून आम्ही बॅकलाच राहतो असं हा, आहे. तेच. पण म्हणजे ओळखायला पाहिजे असं तुमचं ओळख म्हणणं. मिळायला पाहिजे खरं मिळायला म्हणजे. पाहिजे. म्हणजे अनाउन्समेंटमध्ये सांगतात पण ते लोकांच्या नाव लक्षात येतात, येत पण दिसत नाही कुठे. दिसत नाही कुठे. म्हणजे अनसंग हिरो असं हां, तसं म्हणता येईल. पण मग याच्यासाठी तुमचं काय प्रयत्न आहे का? नाही, याच्यासाठी काय कसं प्रयत्न करणार ना, आमची माहीत होणं कसं काय होणार. पब्लिसिटी वगैरे आता असं फिल्ममध्ये काही? सुद्धा क्रेडिट असते, फिल्म संपल्यावर ती बघायला कोणी थांबत नाही. हं. मी फिल्म लाईनमध्ये पण थोडंसं काम केलेलं आहे, बरं. तर तेव्हा मी बघितलेलं आहे हे कॅमेरामन हे ते सगळे मेन लोक आहेत, त्यांची नावं असतात स्टार्टला. हां हां. हां, दिग्दर्शक आणि बाकी सगळ्यांचं सगळ्या क्रेडिट लाईन असतात. हां, नाही पहिल्यांदा असतात ते हो, मेन असतात ते, हो. आणि जे त्यांना सपोर्टिंग असतात सपोर्टिंग असतात. त्यांची नावं असतात शेवटी. शेवटी. तेव्हा कोणीही थांबत नाही, थांबत तिकडे बघत पण नाही कोणी. खरं आहे. असं होतं. तसं हे या म्हणजे क्षेत्रात आमचं हे दुर्लक्षित क्षेत्र आहे थोडक्यात बॅकस्टेज. या क्षेत्रात नवीन लोक जे येणार आहेत असतील, म्हणजे इच्छा असेल, त्या लोकांसाठी असं काही सल्ला? खरं म्हणजे या क्षेत्रात टेक्निकलला माणसंच नाही आहेत. भरपूर लोकांनी यावं, इथे काम चांगलं केलं तर पैसे पण चांगले आहेत. बऱ्याच जणांना असं वाटतं यांना का पैसे मिळतात, पण व्यवस्थित मिळतात. आणि कलाकारांमध्ये जेवढं कॉम्पिटिशन आहे तेवढी टेक्निकलमध्ये नाही आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी टेक्निकल साईडला यावंच. म्हणजे त्यांच्यासाठी मी काय करू शकतो, तर मी त्यांना फ्रीमध्ये शिकवू शकतो. अच्छा, म्हणजे तुमची एवढी तयारी आहे? आहे अगदी. आणि तुम्ही वर्कशॉप्स असे कंडक्ट करू शकता? वर्कशॉप कंडक्ट करू शकतो. माझ्या चालू शोमध्ये त्यांना डायरेक्ट ऑपरेटिंगला बसवू शकतो. हां. जरी ते चुकले तरी जबाबदारी माझी असणार आहे, कारण मी चुकूनच देणार नाही हां. असं. आणि तेव्हा मी त्यांना सांगू शकतो काय काय लक्ष द्यायचं आणि काय काय करायचं. पूर्ण वेळ लक्ष हे आपल्या नाटकातच पाहिजे. माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, सगळ्या टेक्निकल लोकांना. आज मी बघतो माझ्या आजूबाजूचे पण टेक्निशियन आहेत की नाटक चालू असतं समोर माझा लॅपटॉप आहे, पण माझ्या हातात मोबाईल आहे. मोबाईलवरती व्हॉट्सअप चालू आहे, काय रील बघतायत. आणि हे बरोबर नाही. 2-2.5 तास जर का आपण मोबाईलशिवाय राहू शकत नसेल तर मग याच्यात येऊच नाही. खरंच आहे. किंवा केलं तर मनापासून करायला, मनापासून व्हायला पाहिजे. ज्या गोष्टीचा आपण पैसे घेतो, ज्यात आपल्याला आवड आहे, ते पूर्ण वेळ तेच करायला पाहिजे. 2-2.5 तास मोबाईलशिवाय राहायलाच पाहिजे. आणि वेळ पाळणं. बरोबर. असं माझे 3 सल्ले सगळ्यांना आहे की दिलेली वेळ दिग्दर्शकाने किंवा त्या ग्रुपच्या मॅनेजरने ती पाळायलाच पाहिजे. प्रत्येकाने 100% त्या वेळेला महत्त्व द्यायलाच पाहिजे. त्याचेच पैसे मिळतात. त्याचेच पैसे मिळतात. आणि म्हणजे क्वालिटी पण तुम्हाला ते तिथं दिसून येईल. बरोबर आहे. म्हणजे मी बऱ्याच वेळा चेष्टेने म्हणतो की मला कोणी सांगतात यार सुरेंद्र पैसे कमी करणार. मी म्हणतो यार मी माझे कामाचे पैसेच घेत नाही. मी काम मी फ्रीच करतो, माझ्या वेळेचे पैसे. करेक्ट.
असं नाही, टॅलेंट आणि टाईम दोन्हीला व्हॅल्यू पाहिजे. सर, आज तुम्ही इथे आलात आणि खूप सुंदर माहिती आम्हाला दिली तुमच्या ह्या करिअर, म्हणजे पुढे तुम्ही अजूनही असं रिटायर्ड होऊ नका असंच प्रयत्न करतोय, पण मला माणसंच मिळत नाहीत. आता मी खरोखर नाईलाज म्हणून हे करतोय मी. आता एज प्रमाणे एज करू शकतो मी. तुमच्यासारखे लोकांची गरज आहे. 10 वर्ष पण मी करणार, विषय नाही, पण नवीन लोकांनी यायला पाहिजे. तुम्हीच त्याबद्दल म्हणजे खूप छान माहिती दिली पण, आणि खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. नमस्कार. गेले बरेच वर्ष रंगभूमीसाठी कार्यरत असणारे रंगभूषाकार श्री नरेंद्र वीर, नमस्कार. नमस्कार. मला सांगा की प्रत्येक नाटकात एक मेकअप डिझाईन असं तुम्हाला करावं लागतं. ते करत असताना तुम्ही काय काय तुम्हाला म्हणजे विचार करावा लागतं? की आता समजा जर नाटकामध्ये पुरुष हा जर स्त्री पात्र करणार असेल तर मग त्या संदर्भात आम्ही पहिल्यांदा त्याची हेअरस्टाईल म्हणजे केशभूषा कशी असणारी, त्याचा ॲनॉटॉमी वाईज फिमेलमध्ये कसं आम्ही बदल करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ डोळे म्हणा, ॲब्रोज म्हणा, लिप्स म्हणा, किंवा हे चिक्स असतात, त्याला आम्हाला कुठला कलर कुठे सेट केल्यावर तो नियर बाय तो फिमेलच्या जवळ जाईल. जास्तीत जास्त तो फिमेल कसा दिसेल आर्टिस्ट, हे आम्ही जास्तीत जास्त बघतो. फिमेल कसा दिसेल, हां, मेल आर्टिस्ट फिमेलकडे ज्यावेळी फिमेलचा रोल करणार असतो त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही, आणि त्याच्यानंतर त्याचा कॉस्ट्यूम काय असेल, कॉस्ट्यूममध्ये काय व्हेरिएशन असेल, त्याचे कलर्स काय असतील त्याप्रमाणे, आणि त्याचा विग कसा आहे, त्याची हेअरस्टाईल कशी असेल. म्हणजे लेडीजची नाही म्हटली तरी एक वेगळी हेअरस्टाईल असते, त्याच्यात बरेचसे प्रकार असतात. मग तो आम्ही ते सगळे ते डिझाईन करताना आम्ही ते सगळे लक्षात घेतो. आणि प्लस स्टेजवरचा तुमचा सेटचा कलर्स म्हणजे सेट डिझाईन काय आहे, लाईट्स कशी असणार आहे, त्याची एंट्री कशी असणार आहे, या सगळ्या गोष्टी विचार करून आम्ही तो एक त्याचा एक डिझाईन, त्याचा एक लुक तयार करतो. आणि मग फायनली एकदा तो एक ट्रायल झाला की ते ट्रायलनंतर ट्रायलमध्ये ओके झाला की मग तो फायनल लुक होऊन जातो. रंगमंचावरून प्रेक्षकांना असं स्पष्ट दिसायला पाहिजे असं काही डोक्यात ठेवून म्हणजे त्यासाठी तुम्ही काही तंत्र वापरता का? हो हो, ते रंगमंचावरून साधारणतः एक पहिल्या 7 ते 8 लाईनी तरी तो क्लिअर दिसावा फेस, जो आपण रंगभूषा करणार आहोत ज्या आर्टिस्टच्या चेहऱ्यावर. तर त्या प्रामुख्याने आम्ही डोळे ह्या फार महत्त्वाचे असतात आर्टिस्टचे, कारण तो एक्सप्रेस तो डोळ्याने पाहिजे. तो डायलॉग बोलवती हा नंतरचा भाग, पण तो पहिल्यांदा एक्सप्रेस होणार. तर ते एक्सप्रेशन मग ते डोळ्यात नाही येतात पहिले, मग ते आम्ही डोळ्यांवर त्याचं जास्त काम असतं आमचं. नंतर ॲब्रोज हे जास्त प्रामुख्याने हे बघितलं जातं की ते लहान डोळे असतील तर ते मोठे कसे दिसतील ते जास्त आम्ही बघितलं जातं. आणि कारण तो एक्सप्रेस डोळ्यांनी जास्त बोलत असतो. तो ॲक्टर हा कायम एक्सप्रेशन हे डोळ्यांवर जास्त जात असतात. लाईट्समुळे चेहऱ्यावर जो प्रकाश जो पडतो तो आणि तो प्रेक्षकांपर्यंत जसं स्पष्ट दिसलं पाहिजे असं विचारत. हां, मग त्याकरताच ते. आणि एक कसं असतं म्हणजे मेकअप आर्टिस्ट म्हणून, ॲज अ मेकअप आर्टिस्ट किंवा रंगभूषाकार म्हणून आम्हाला ॲनॅटॉमीचा एक आमचा स्टडी असतो. बरं. एक फेशियल तुमचं ॲनॅटॉमी काय आहे ॲक्टरची, कारण प्रत्येकाचं ॲनॅटॉमी हे वेगवेगळे असते, प्रत्येकाचा चेहरा वेगळा असतो. त्यानुसार मग ते तसे आम्ही ते चेंजेस करत जातो. कोणाचे ॲब्रोज खूप वेगळे असतील, कोणाचे डोळे छोटे असतील. तुमच्या ॲब्रोजनी पण एक ॲब्रोज जरी तुम्ही केली तरी तुमच्या चेहऱ्यामध्ये बराचसा फरक पडतो. डोळ्यांमध्ये छोटे असतील ते मोठे गेले तरी तुम्हाला तो बराचसा फरक पडतो. किंवा चिक्सवर असतात, काही लिप्स असतात, चिक्स असतात, तुमचे डबल चिन असतो. कारण त्याच्यात कसं असतं की 6 प्रकारचे चेहरे असतात. फेस हे 6 प्रकारचे असतात. म्हणजे तो स्क्वेअरमध्ये येतो, एक नंतर एक राऊंड ओव्हल शेप असतो, राऊंड असतो, एक ऑलमंड फेस असतो. हां, त्यानुसार मग ते आम्ही प्रत्येक वेळी ते चेंजेस करत जातो. जसा फेस येईल तसं मग ते आम्ही त्या काउंटर शेड्स भरून हायलाईट करून तो प्रेझेंट करायचा. म्हणजे तो जास्तीत जास्त चेहरा रंगमंचावर जास्तीत जास्त कसा खुलून दिसेल मेकअप, किंवा त्याचा चेहरा कसा दिसेल हे ते आम्ही बघतो.
तर बेसिकली ॲनोटॉमी आणि चेहऱ्याचा सगळा तुमचा एकूण रंग काय, काळे आहात, गोरे आहात, निमवर्णीय आहात, सावळे आहात, तर त्याच्यावरून आम्ही आमचा एक टोन तयार होतो. आणि मग बाकीची फेशियल म्हणजे मग तुमचा ॲब्रोज, डोळे आणि तुमचा चेहऱ्याचं ठेवण. मगाशी सांगितल्याप्रमाणे तो स्क्वेअर आहे, राऊंड आहे, ओव्हल आहे, शेप असला तरी जसा शेप असेल त्याप्रमाणे ते चेंजेस होत जातात. बरं. कोणत्या प्रकाराचा म्हणजे पात्रांसाठी तुम्ही असं आत्तापर्यंत चॅलेंजिंग असं तुम्हाला असं वाटलं की हां दिस इज लाईक हे मला करायचं आहे? आम्ही एक नाटक केलं होतं, लाईफ पार्टनर नावाचं नाटक. तर त्याच्यात सुरुवातीला तो जो नायक आहे, नायक आणि ती नाईक, आणि त्यांना 2 मुलं असतात. हे आई बाबा आणि त्यांची 2 मुलं, अशी ती फॅमिली असते. नाटक सुरू झाल्यानंतर आम्ही सुरुवातीला तो मेल दाखवला, म्हणजे पुरुष तो आहे तसा तो प्रेझेंट, ते बाबा आणि ती फॅमिली. नाटक सुरू होतं, काही कारणानं मध्यंतरापर्यंत ते चाललेलं असं, पण मध्यंतराच्या आधी असं होतं की ते आईबाबांचं भांडण होतं आणि त्याच्यात तो घर सोडून जायला निघतो. तर ती मुलं म्हणतात, बाबा तुम्ही घर नका सोडून जाऊ, आम्हाला तुमच्याशिवाय नाही करमणार. तर असं करता करता ते भांडण इतकं विकोपाला जातं की तो घर सोडून जातो. मुलांचं पण ऐकत नाही, बायको म्हणती नाही तुम्ही घर सोडून गेलात तरी मला काही फरक नाही पडणार. तर बरं म्हणून तो निघून जातो. आणि मग इंटरवल होतं, आणि इंटरवलमध्ये आम्हाला काय करायचं असतं त्याला की फिमेलचा एक गेटअप असतो. मग आम्ही त्याच्याकरता ते तसे कपडे केलेले होते, आणि ते थोडंसं कॅरेक्टर तिकडच्या देशातलं आम्हाला दाखवायचं, बाहेरच्या देशातलं दाखवायचं. तो जो बनून येतो परत फिमेल, तर त्या ह्याच्यातला असतो तो. मग ते फ्रॉक म्हणतात, त्याचे सगळे ते शूज, नंतर वरचं हे, आणि त्याला विग वगैरे, आणि त्याचं फेशियल आम्ही टोटल सगळं टोन, म्हणजे टोनपासून चेंज करून ॲब्रोज, लिप्स, आणि नंतर फायनली विग, हे सगळं करून मग तो परत तो एंटर होतो सेकंड ॲक्टमध्ये. तर ते आम्हाला फार चॅलेंजिंग होतं. ज्यावेळी आमचा पहिला शो झाला शिवाजी मंदिरला, आणि तो मेलमधनं फिमेल परत त्याची एंट्री झाली इंटरवल नंतरची, त्यावेळी त्याला पहिलं क्लॅपिंग आलं तिथं नाटकात. म्हणजे ते चॅलेंजिंग होतं, लोकांना आवडलं की हाच तो माणूस. लोकांना माहिती असते की हाच तो आहे, पण तो जो त्याच्यात आम्ही काय बदल केलेला आहे, त्यात ट्रान्सफर केलेला असतो, ट्रान्सफॉर्मेशन झालेलं असतं, ड्रास्टिक चेंज होतं. इतका ड्रास्टिक चेंज होतं की माहिती असतं हाच आहे, पण तरी पण एक लोकांना असं वाटतं की येस दिस इज, म्हणजे तो इतका तो फिमेलच वाटतो, तो राहत नाही. म्हणजे तुमच्या कामाची पावती तुम्हाला मिळते, आम्हाला ती जागेवर मिळाली, जागेवर मिळते. हां, म्हणजे असं नाही की, आणि ते थोडंसं अवघड पण होतं की करताना, म्हणजे होईल का नाही, कितपत दिसेल, कारण तो चेहरा मोठा, आणि असं करत करत आम्ही ते सगळं मग कॉस्ट्युमवर विचार केलेला होता त्यांच्या. विग कसा पाहिजे, मग आम्ही तो सोनेरी केसांचा एक गोल्डन विग होता, तो आम्ही लावून बघितला, दुसरा लावून बघितला, मग गोल्डन फायनल करून आम्ही तो एक की तिकडची ती वाटली पाहिजे, ती बाई फॉरेन कंट्रीमधली वाटली पाहिजे, कारण ती मग ती नोकर म्हणून घरात येते ती, की मला कामाची गरज आहे, ती हे ॲड दिलेली असते. ते म्हणतात हो आम्हाला कामवाली पाहिजे, तर म्हणले मी येते. आणि मग परत ते घरात तो त्या मुलांबरोबर तो परत रुळतो ते. असं ती टोटल असं त्या कॅरेक्टरचं जर्नी, म्हणजे तो प्रवास दाखवला आहे. कधी अशी वेळ आली आहे का की कमीत कमी वेळात पूर्ण मेकअप करावा लागला तुम्हाला, असं काही? हो, आम्ही पूर्वी एक जाणता राजा नावाचं एक नाटक होतं. बरं. तर जाणता राजा नाटकात कसं होतं की बरीचशी कॅरेक्टर, ही पहिलं कॅरेक्टर झाल्यानंतर तो चेंजला दुसऱ्या कॅरेक्टरला यायचं. त्यावेळी 5 मिनटात दाढी लावायची असते किंवा मिशी लावायची असते. तर कम्प्लीट त्याला परत तो चेंज करायचा. म्हणजे आम्ही उभे अशी दाढी लावून किंवा मिशी लावून, मुस्लिम असेल तर त्याप्रमाणे त्याला दाढी लावायची, मराठा सरदार असेल तर त्याला ती मिशी, नंतर साईड लॉक्स येतात ते असायचे, विग असेल तर विग लावायचा. अशी बरीचशी कॅरेक्टर आम्ही जागेवर चेंज करतो. आत्ता एक आम्ही शिवशंभू शौर्यगाथा म्हणून करतो, त्याच्यात पण असंच आहे की त्याच्यात इतके चेंजेस आहेत की मेन कॅरेक्टर झाल्यानंतर ती छोटी छोटी परत ती पात्र करणारी वेगवेगळी लोक असतात. म्हणजे मराठा सरदार झाला असेल तर तो दुसऱ्या एंट्रीला तो मुस्लिम सरदार असतो. मग ते कॉस्ट्युमपासून ते मेकअपपर्यंत असे त्याच्यात बरेचसे चेंजेस करावे लागतात की जेणेकरून तो मुस्लिम सरदार वाटला पाहिजे. आणि एवढ्याच वेळात
एवढ्याच वेळात. कारण महानाट्याला कसं असतं, इतर नाटकांसारखं नसतं. व्यावसायिक नाटकाला कसं आपण डायलॉग ते बोलत असतात हो आर्टिस्ट. हो महानाट्याला तसं नसतं, तो रेकॉर्डेड असतो. बर एकदा तुमचा ऑन झाला स्पीकर लिपसिंक असतं की लिपसिंग पर, त्यामुळे तो त्यावेळेत तिथं पोहोचला पाहिजे. बर त्याची एंट्री आहे त्याच्या आधी तो मिनिट 2 मिनटं तरी तो तिथं जागेवर पाहिजे, विंगेत पाहिजे तो. ओके म्हणजे त्यावेळी मग आम्हाला तो त्याचं ते टायमिंग सांभाळून ते सगळं करावं लागतं. आणि आम्ही लाईफ पार्टनर मागाशी जो उल्लेख केला मी, तर त्यांचा चेंज पण असाच होता. बर म्हणजे तो एकदा लेडीज होऊन गेल्यानंतर मग परत तो जेंट्स होतो. मग ते आम्हाला तिथं फक्त 5 मिनटं मिळायची. मग त्या 5 मिनटात त्यांचा ड्रेस काढायचा, सगळा विग काढायचा, मेकअप रिमूव्ह करायचा, जेणेकरून तो परत त्या जेंट्स या कॅरेक्टरमध्ये येईल. आणि परत तो कॉस्ट्यूम तो लेडीजचा काढून जेंट्सचा कॉस्ट्यूम, असं सगळं करून आम्ही ते 5 मिनटात परत तो एंट्रीला उभा तिथे. अच्छा म्हणजे लेडीजमधनं जेंट्स, पहिलं जेंट्समधलं लेडीज, आणि नंतर मग लेडीजमधनं परत कन्वर्ट होतो तो जेंट्समध्ये. म्हणजे त्या मूळ ह्याच्यात नायकाच्या रूपात तो येतो. असं ते चॅलेंजिंग एफर्ट्स भरपूर आहेत. भरपूर एफर्ट्स, आणि तुम्हाला ऑन टो उभं राहावं लागतं अशा वेळी. कारण आर्टिस्ट गडबड करतो कधी. मग आम्हाला शांत राहून कूल शांत डोक्याने थांबा होईल 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 असं करून आम्ही त्यांना ते स्टडी ठेवायचं. डायलॉग्स किंवा संपल्यावर तुम्हाला टचअपसाठी पण जावं लागत असेल. शक्य हां होतं ते कधी कधी काही ह्याला करावं लागतं आम्हाला. म्हणजे महानाट्य असतील किंवा अगदी मोठा आर्टिस्ट असेल, घाम येत असेल, तर मग तुम्हाला तेवढ्या वेळेत तिथं करावं लागतं. रंगभूषाकार क्षेत्र निवडण्याच्या मागे काय, म्हणजे कारण काय, म्हणजे तुमचा प्रवास कसा सुरू झाला? ॲक्च्युली मी पूर्वी रंगभूषाकार मी नंतर झालो, मेकअपमध्ये नंतर आलो मी. पहिल्यांदा मी ऑनस्टेज बालनाट्यातनं काम करायचो. बरं. ॲज अन आर्टिस्ट काम करायचो. म्हणून हां, आम्ही ज्यांच्याकडे शिकत होतो तर त्यांचं एक दुकान होतं मेकअप अँड ड्रेपरीचं. तर आम्ही तिथून, आमचा एक मित्र होता तो बालनाट्य करायचा, तर करशील का म्हणून मी आपली सहज सुरुवात केली. जवळजवळ 15-20 बालनाट्यातनं मी काम केली. आणि त्याच्यानंतर एकदा आमचं ज्यांच्याकडं मी शिकलो, विक्रम गायकवाड, त्यांनी असं असं एक काम आहे मेकअपचं, रंगभूषा आहे, मदतीला आहे. मदतीला मी सुरुवातीला जायला लागलो त्यांच्याबरोबर. आणि त्यांना मदत करता 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 मग जाणता राजा हे नाटक केलं. माझं पहिलं नाटक फार मोठं महानाट्य जाणता राजा. खरंच मोठं नाटक. खरंच म्हणजे शिवशाही आपले बाबासाहेब पुरंदरे. आणि खूप प्रयोग पण झाले. खूप प्रयोग झाले आणि वास्ट प्रमाणात तिथं म्हणजे 200-250 लोकांचा मेकअप. अगदी खरं. तिथून मग हळूहळू माझी ती हळूहळू सुरुवात झाली. मला वेळेचं बंधन आहे करताना. हां, वेळेचं बंधन, त्या ह्याला फार वेळेचं बंधन असतं. 250 लोकांना त्या वेळेमध्ये तयार करून 7ला बरोबर ती लोक तिथं तयार झाली पाहिजे, त्या जागेवरती पोचली पाहिजे, एंट्रीला तयार राहिली पाहिजे. मग आम्हाला ते हळूहळू मला इंटरेस्ट यायला लागला की हे वेगळं काम काहीतरी आहे. कारण हे रिलेटेड टू म्हणजे ह्युमन बिईंग्स पण आहे त्याच्यात. नंतर वेगवेगळे चेहरे येणार आपल्याला, वेगवेगळी त्यांच्या म्हणजे कसं प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, कोण कसा रिॲक्ट होतो त्यावेळी, कारण फार गडबड असते खरंच. त्या अशा वेळी मला ते जरा जास्त चॅलेंजिंग वाटायला लागले की अरे हा. आणि त्याच्यात तो रिस्पेक्ट पण असतो एक तुम्हाला की ॲज हे आपल्याला रंगवतात, आपला चेहरा आपण यांच्या हातात बदलून टाकतात आणि ती पावती जागेवर मिळते. क्या बात आहे. किंवा कधी कधी लोक येऊन सांगतात आम्ही अरे तुला ओळखलंच नाही, तू होतास का तू, असं त्याच्यात तो एक प्राऊड फील असतं. तुम्हाला मग प्रेरणा देणारे मेकअप आर्टिस्ट किंवा एखादं नाटक असं काही आहे म्हणजे जिथून प्रेरणा मिळाली तुम्हाला आणि तुम्ही सुरू केलं? मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही बबनराव शिंदे नावाचे एक गृहस्थ होते. बरं. तर त्यांचं मेकअप आणि ड्रेस असं दुकान होतं. तर ते स्वतः पण मेकअप करायचे. आणि मग त्यांच्याकडं बघून पण आम्ही बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आम्ही बघायचो त्यावेळी, पण काम नाही करायचो. त्यांनी पण एकदा विचारलं तू असं असं आहे. त्यावेळी मग शाळेमधनं मेकअपचं फार जोरात गॅदरिंगचे मेकअप असायचे. तर त्यांच्याकडे पुण्यातल्या बऱ्याचशा मोठमोठ्या शाळा त्यांच्याकडे असायच्या. मग ते काय करायला लागले की मग तू जा यांच्याबरोबर जा, तुम्ही दोघं जा, त्या शाळेचं काम करा. त्याच्यात मग ती लहान मुलं, मग त्या लहान मुलांचा मेकअप आम्हाला मग परत तेच सांगितलं की इंटरेस्ट यायला लागला. आणि आम्हाला मग असं वाटायला लागलं की हां हे आपले पहिले गुरु.
पहिले गुरु माझे ते बबनराव शिंदे. बरं. त्यांच्याकडं काम करता 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 मग आम्ही विक्रम गायकवाडांकडे आलो. अच्छा. तिथनं सुरुवात झाली जाणता राजा. मग त्यांच्यावर आम्ही फिल्म्स केला, नाटकं केली आणि ते पण असेच फार मोठे असल्यामुळे आम्हाला ते गुरुस्थानी झाली. म्हणजे ही 2 माणसं माझी गुरुस्थानी, की ज्यांच्यापासून मी मला असं वाटलं मनापासून हे करावं, आपण हे प्रोफेशन करावं, मुळात हे प्रोफेशन करावं असं वाटलं मला. हां. तुमच्या दृष्टिकोनातून म्हणजे थिएटरमधल्या ह्या कलाकारांचे योगदान जे असतं त्याला पुरेसं ओळखलं जातं का? कधी कधी अगदी ते 50-50% आहे. 50% हो आहे, 50% नाही. प्रत्येक वेळी तुम्हाला ते मिळेलच असं काही नाही. कारण बॅकस्टेजचं कसं होतं की तुम्ही पडद्याच्या पाठीमागं काम करत असता, तिथेच राहता असं होतं. हां. दिसणार कोण असतो? ॲक्टर दिसतो. ॲक्टर दिसतो. त्यामुळे साहजिक आहे, जो बोलतो काम करतो लोक त्याच्या प्रेमात पडतात. फार रेअर असतं जिथं की कधीतरी अशी लोक येऊन तुम्हाला भेटायला आल्यानंतर आतमध्ये सांगतात, अरे तुम्ही केलात मेकअप, छान झाला होता, उत्तम झाला होता, तेव्हा कळतं म्हणजे तुम्ही केलंय. हां. पण तसं आम्ही लोकांपर्यंत डायरेक्ट कधी पोहोचत नाही. जसं ॲक्टर पोचतो तसं आम्ही नाही पोचत. आमचं रिलेशन हे ह्या ग्रीन रूममध्ये ॲक्टर आणि आम्ही, म्हणजे तुमचं माउथ टू माउथ पब्लिसिटी एवढंच होऊ शकतं. हो. की आता मी ज्यांच्याबरोबर काम केलं मग ती लोक सांगतात बाहेर, किंवा ते जे बघतात ते पण विचारतात, आमचं असं एक काम आहे, करताल का तुम्ही? आमचं ह्या स्टाईलमध्येच आहे, जरासं आम्हाला पण मोठ्या प्रमाणात आहे, तर जमेल का? हो. मग त्यावेळी आम्ही म्हणलं ती माउथ पब्लिसिटीच आहे. बाहेर जाऊन सांगणं किंवा एक ॲक्टर एखादा आमचं नाव सुचवतो कधी कधी, अरे त्यांना बोलवा. ते कधी कधी म्हणतात मग त्यांचा नाही का माझा माणूस बोलवतो, असं ॲक्टरच्या ह्याच्यातनं पण ते त्यांच्याच थ्रू जात. हां. पण तसं म्हणायला गेला तर तशी पब्लिसिटी नसते. मग आम्हाला जी ॲक्टरला जे मिळते, सेलिब्रिटीजला जे मिळतं तसं बॅकस्टेजला नाही मिळत. आणि बॅकस्टेज हा मर्यादित स्टेजच्या पाठीमागं असतो, पडद्याच्या पाठीमागं असतो, त्यामुळे त्याला ती प्रसिद्धी तेवढीच असते. ॲक्टरसाठी फार मोठी प्रसिद्धी मिळाली, अरे फार मोठं झालं आहे. आता होत आहेत चेंजेस, हळूहळू येत आहेत, नवीन ट्रेंड्स येत आहेत, नवीन ट्रेंड्स येत आहेत. तुम्ही ते पण म्हणजे फॉलो करताय का कसं? हो, करावे लागतात तुम्हाला. कारण कधी कधी काय होतं, तुम्ही जुन्या ट्रेंडनी जास्त दिवस नाही चालू शकत. आता प्रोस्थेटिक मेकअप नावाचा एक नवीन ट्रेंड येतोय बाजारात, आलेला आहे. म्हणजे तुम्ही आता जर छावा बघितला असेल तर जो लुक आहे औरंगजेबाचा, तो कम्प्लीट ट्रान्सफर केला त्याला. तो औरंगजेबच वाटतो तुम्हाला. मग ते प्रोस्थेटिकमुळे असा एक पार्ट आहे की त्याच्यात तुम्ही आर्टिफिशियल नोज लावता, चिक्स लावता, तुमचे अवयव दुसरे अवयव तुम्ही त्या चेहऱ्यावर लावता. त्याच्यात तो तुमचा म्हणजे मला जर त्यांना एज करायचं असेल मला, तर बेसिकली काय असतं की इथे खड्डा असतो, इथे तुमचे चिक्स वर येतात, तर तो हळूहळू तो झुकत जातो. तो तरुणपणापासून तो एजकडे जात जातो. तर ते करावं लागतं त्याला. तर ते काम थोडंसं चॅलेंजिंग आहे आमचं. मग प्रोस्थेटिक अजून तसं स्टेजला यायला उशीर लागला, म्हणजे येत नाही. तो फिल्मला जास्त चालतो. प्रोस्थेटिक मेकअप हा तिकडे जास्त चालतो. आपल्या इकडं आम्ही शक्यतो शेडवर सगळं काम करतो. म्हणजे ओल्ड टू एज करायचं असेल, यंग टू ओल्ड करायचं असेल, तर आमच्याकडे जे काही मेकअपमध्ये शेड्स असतात त्या शेड्सवर आम्ही काम करतो. आणि त्या शेड्स आणि लांबून दिसत असल्यामुळे तो एवढा असा हे दिसत नाही. कॅमेराला जेवढा क्लोज दिसतो तेवढा स्टेजला दिसत नाही, क्लिअर. त्यामुळे तो छान वाटतो. मग आम्ही तो शक्यतो शेड्सवर सगळा मेकअप हा शेड्सवर ठेवतो आम्ही. किंवा फेशियल लाईन्स असतात तुमच्या, लाफिंग लाईन्स असतात, डोळ्याखाली असतं, तुमचे चिकबोनच्या खाली एक हे असतो, तो फक्त एम्फोसाईज करायचा. आणि हा पोर्शन हायलाईट केला की तो ओल्डकडे जातो. असा तो एक प्रकार त्याच्यात स्टेजला आम्ही हो तो करतो. या क्षेत्रात नवीन नवीन लोकांना यायचं असतं, त्यांच्यासाठी असं काही तुम्हाला सल्ला द्यावं असं वाटतं? हां. बेसिकली काय या क्षेत्रात यायचं असेल तर तुम्हाला पेशन्स फार ठेवावं लागतं. ते महत्त्वाचं आहे. हां. कारण ज्यावेळी तुम्ही नवीन येता, आम्हाला पण हा त्रास झालेला. आम्ही ज्यावेळी नवीन होतो त्यावेळी आमच्याकडे लोक अशी पटकन मेकअपला बसायची नाही किंवा विश्वास बसायचा नाही, हा करेलच हे काही सांगता येत नाही. तर तो पेशन्स तुम्हाला फार ठेवावा लागतो. किंवा समोरचा माणूस तुम्हाला डिग्रेड पण करतो कधी कधी की अरे ह्याला जमेल का, हा करेल का. त्या क्षणी तुमचं काय असतं, म्हणजे कोणीतरी तुम्हाला डॉमिनेट करतं त्यावेळेला काय तुमच्या मनात येतं?
हां, त्यावेळी पण असं थोडंसं चिडचिड पण असते ती की यार काय म्हणजे, आणि आम्हाला पण थोडंसं कॉन्फिडन्स नसतो ज्यावेळी आम्ही अपकमिंग नवीन नवीन येत असतो, ज्यावेळी नवीन मेकअप आर्टिस्ट तयार होत असतो त्यावेळी त्याला पण तो कॉन्फिडन्स नसतो कधी की माझ्याकडनं होईल का, हे होणार का, म्हणजे ह्याचं काम मी करू शकेल का. आम्ही पण थोडंसं लो कॉन्फिडन्स असतो. आम्हाला वाईट पण वाटतं की अरे का, म्हणजे असं काम. पण अशा गोष्टी होत राहतात कारण इंडस्ट्री ह्याच्यात तुम्हाला त्यातनं पुढे गेल्याशिवाय तुम्ही शिकत पण नाही. कारण समोरच्यानी जर तुम्हाला डॉमिनेट नाही केलं तर तुम्ही मग असं पण होतं कधी कधी की एकतर माणूस सोडून जातो किंवा म्हणतो नाही करायचंच, करून दाखवायचं, आता हे करायचंच, आपण कसं होत नाही आपल्याला. तर ते दोन्ही पद्धती आहेत त्याच्यात. तर नवीन येणाऱ्या मुलांसाठी आमचं एकच सांगणं असतं की पेशन्स ठेवायला पाहिजे. कारण ह्याच्यात एक तर तुम्हाला लगेच अर्निंग सुरू होईल किंवा लगेच पैसे मिळतील हे नाही. आम्हाला पण कधी कधी मिळत नाहीत, काही काही वेळेला रिलेशनमध्ये काम करावं लागतं तुम्हाला. तर पैसा हा मग सेकंड कॅटेगरी राहते. पण आता काय आहे की मुलांना पहिलं पैसा लागतो, त्यामुळे पेशन्स कमी आहेत की मला पटकन मोठं व्हायचं, पटकन म्हणजे फेमस व्हायचं. तर कुठलीही आर्ट, कुठलाही टेक्निकल जो माणूस असतो तो कधीच पटकन मोठा होत नाही. अनुभवातनं शिकतच मग आज मी 30 वर्षानंतर 35 वर्षानंतर मी आज कॉन्फिडंटली उभा राहतो. आर्टिस्टच्या चेहऱ्यावर हात ठेवला की तो म्हणतो येस, किंवा तो असा निश्चिंत होतो. हां, कित्येक आर्टिस्टनी बोलून दाखवतात की तुम्ही तुमचं बोट ठेवल्याच्या आम्हाला लगेच समजतं तुमचा हात काय, किंवा हात फिरायला लागल्यावर आम्हाला समजतं. पण ते आम्ही म्हणे कष्ट आहे, भरपूर कष्ट, शॉर्टकट नाही म्हणजे अजिबात सक्सेसला शॉर्टकट नाही. आर्टला कुठल्याच सक्सेस नाही. आर्ट ही तुमची आहे ना कायम, तुम्हाला एफर्टलेस नाहीच, तुम्हाला एफर्ट घ्यावेच लागतात, त्याशिवाय तुम्ही तयार होत नाही. खरं. आणि तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला नाव येत नाही. म्हणजे जर ॲज अन आर्टिस्ट तुम्हाला जर नावानुपाला यायचं असेल तर तुम्हाला हे एफर्ट घ्यावे लागतात. म्हणजे बरीचशी वर्ष त्याच्यात तुमची जातात. आला काम केलं मोठं झालं मी एका रात्री असं नाही. त्याकरता तुम्हाला असिस्टंटशिप करावी लागते, मोठा गुरु लागतो तुम्हाला की तो बाबा तुम्हाला पावलोपावली सांभाळून घेणारा, आणि नाही हे असं केलं तर असं होईल, असं केलं तर असं होईल, शांत राहावं लागतं. कारण आर्टिस्टचं माइंडसेट वेगळा असतो ॲक्टरचा. कारण तो कधी पटकन चिडेल, कधी काय करेल काही सांगता येत नाही. मग अशावेळी मेकअप आर्टिस्ट शांत राहून त्याला जुळवून घेऊन त्याच्याबरोबर काम करावं लागतं. हे महत्त्वाचं, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. कारण ही पहिली चेअर असते मेकअपची, पहिली चेअर की तो तिथं पहिल्यांदा येतो, तो बसतो, बघतो आरशात स्वतःला, मेकअप सुरू होतो, आणि मग तो वेल नोन आर्टिस्ट असेल तर तो म्हणतो असं नाही रे, असं कर, असं कर, असं कर. वेल नोन मेकअप आर्टिस्ट असेल तर तो त्याला प्रत्युत्तर करतो की नाही सर हे असं केलं तर हे असं छान दिसेल, आपण असं करून बघूया. म्हणतो ओके तुझ्या म्हणण्याप्रमाणे. असं ते आम्ही अंडरस्टँडिंगनी काम ज्यावेळी सुरू होतं त्यावेळी एक तो फायनल रिझल्टला जातो. तर त्या मुलांमध्ये नवीन आम्ही हेच सांगतो की पेशन्स ठेवा, म्हणजे क्वालिटी दिसेल. आणि जेवढे तुम्ही पेशन्स ठेवताल तेवढं तुम्हाला पुढे जाऊन ते लाभदायक. दुसरी गोष्ट तुमचं ऑब्झर्वेशन. तुम्ही समाजात ज्यावेळी वावरता, इतर ठिकाणी जाता, कुठेही लग्नाला जाता, ऑब्झर्वेशन पाहिजे. कारण इतके चेहरे तुमच्या आजूबाजूला असतात, इतके गेटअप पण तयार असतात. म्हणजे काहींची मिशी चांगली असते, काहींची दाढी चांगली असते, काहींची दाढी मिशी चांगली असते, काहींचे केस चांगले असतात. ओव्हरऑल मला जर भिकारी करायचा असेल तर मी बघतो ते की ते हा कसा आहे, हा कसा दिसतो, याचे कपडे काय आहे. किंवा एक श्रीमंत व्यक्ती असेल तर ती कपडेपासून, त्याचं वॉर्डरोबपासून त्याचं दिसण्यापर्यंत, त्याचे हेअर कसे आहेत, तो चालतो कसा, बोलतो कसा, त्याची बसण्याची उठण्याची पद्धत, हे सगळं आम्ही ऑब्झर्व करत असतो. तर नवीन मुलांना ते आम्ही सांगतो ऑब्झर्वेशन करा. तुम्ही जेवढं ऑब्झर्व करताल फेस, जेवढं लोकांचे फेस जेवढे असे तुमची डोळ्यात साठवताल तेवढं तुम्हाला काम करताना ते सोपं जातं. तर ते ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे पेशन्स पाहिजे, प्लस ऑब्झर्वेशन पाहिजे, आणि टिकून राहण्याची वृत्ती पाहिजे. आजकाल काय करतात मुलं आमच्याकडे येतात, आम्ही जशी 15-15 वर्ष आम्ही एकाच माणसाकडे काम केलं, आजकालची मुलं तशी नाही. आली एक आठवडाभर, 10 दिवस, 15 दिवस, महिनाभर काम केलं की ते स्वतःच काम करायला लागतात. आणि मग होतं काय त्याच्यात की त्यांना तो पुरेसा अनुभव नसतो, आणि मग ते कुठेतरी ते फसतात काम करताना.
आणि मग त्यांना परत ते डिप्रेशन येतं, परत ते आमच्याकडे येतात, सर ते असं झालं. मग ते हो का, बरं आता काय प्रॉब्लेम आहे. म्हणून ती म्हटलं की तुम्ही जेवढं वर्ष काढताल त्याच्यात अनुभवी माणसाकडे, तुम्ही जेवढ्या अनुभवी माणसाच्या हाताखाली काम करताल तेवढा त्यांचा अनुभव वाढतो. तर मुळात म्हणून तर म्हणलं की पेशन्स पाहिजे, तुम्हाला वेळ देता आला पाहिजे तेवढा. कारण पटकन मोठं होणार, पटकन पैसे मिळणार असं काही नसतं याच्यात. आलं आणि मला आता एका रात्रीत मला एकदम लाख रुपये मिळाले किंवा मला एकदमच लोक माझी वाहवा करतात असं काही होत नाही. कष्ट करायला पाहिजे. कष्ट तुम्हाला हे म्हणजे तुम्हाला त्याशिवाय दुसरा शॉर्टकट नाही किंवा त्याला असं दुसरा मार्ग नाही. मी हे जाऊन हे करून पटकन, तर तसं काही नाही. म्हणून हे करावंच लागतं. नवीन आम्ही जेवढी माझ्याकडे मुलं आहेत त्यांना तेच सांगतो, तुम्ही बघा, ऑब्झर्व करा, माझं काम बघा, मी कसं काम करतोय म्हणलं. कारण मेकअप हा असं समोरनं तुम्हाला फार सोपा वाटतो बघताना, अरे काय इझी आहे. पण ज्यावेळी माणूस करायला लागतो त्यावेळी त्याला समजा अरे नाही हे अवघड आहे. डिटेलिंगमध्ये आणि तुम्ही त्या जिवंत माणसावर काम करत असता. ते ड्रॉइंग नाही आहे की बाबा हा हे नाही कागद टाकलं, तसं नाही. त्याला भावना आहेत समोरच्या माणसाला, त्याला पण काहीतरी स्वतःचं असतं आणि त्याच्या चेहऱ्यावर काम करता करता तुम्हाला त्याला सांभाळून घेऊन काम करायचं असतं. तुम्ही खूप माहिती दिली आम्हाला, अगदी डिटेलिंगमध्ये आम्हाला कळलं की मेकअप काय असतं. त्यामुळे खूप खूप धन्यवाद सर, आणि तुमच्या पुढच्या वाटचालीला खरंच शुभेच्छा आमच्याकडून. थँक्यू. धन्यवाद.